नमस्ते मित्रांनो, आपण आता आहे त्या मसोबवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपण आलोय प्लंबिंगच्या कामासंदर्भात. हे काका आपल्याबरोबर आहेत, माळकर दिसतात. काका, नाव काय तुमचं? माझं नाव मानसिंग खंडू उंबरकर. हां, राहणार मसोबाचीवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपला व्यवसाय? आपला व्यवसाय मजुरी, मोलमजुरी करायची ना आपली. आम्ही तुमच्या गावात शिरलो, मंदिरच लय येतो. अहो, मंदिर म्हणजे हे इथं गाव पातळीवरती आमच्या भावकीतली ही मंदिर, वैयक्तिक मंदिर आहे. प्रत्येकाच्या भावकीतलं मंदिर, भावकीतलं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरांना कुठल्याही प्रकारचा वर्गणी ही असं काय आमच्या इथे चालत नाही. मग ती कशात उभे राहिलेत? ही आपापल्या भावकीतनं वर्गणी करून, स्वतःचे वैयक्तिक पैसे जमा करून, त्याच्यातून हे मंदिर उभे राहिले. हे मंदिर उभे राहिले आहे. कुठली मंदिर आहेत इथं? हे महादेव मंदिर आहे. यस. समोरच्या बाजूला मारुती मंदिर आहे. तुमच्या पाठीमागं पाहिलं तर एक यशवंतराय मंदिर आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर लक्ष्मीमाई मंदिर एक आहे. बरोबर आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर अंधाराय म्हणून एक देवीचं मंदिर आहे. बरोबर आहे. त्याच्या पुढे गेलं तर आणखी यशवंतरायाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर विठ्ठलाचं मंदिर आहे. ते एकूण मंदिरांची संख्या किती असेल? एकूण मंदिरांची संख्या 25. आणि गावची लोकसंख्या? हे अंदाजे काय सांगितलं, पण अंदाजे 1,500 लोकसंख्या असणार गाव मसोबवाडी. ही पावसाची जेव्हा का कॅनलचं लिफ्ट आहे का कसं आहे गाव? आता इथं पावसावर पाईपलाईनची कामं चालू आहेत. पण असताना हे विहीर, पावसाची जेव्हा होणार विहीर चालणार, म्हणजे 8 माय पिक आपली. उन्हाळ्यात जरा निवांत राहत असेल. निवांत म्हणजे काय, वडाखाली घेऊन बसायचं. वडाखालीच. आणि झाडं बी भरपूर आहेत, वडाची, पिपळाची आम्ही बघितली. मंदिरांच्या आता एवढी मंदिर पण लोक त्याची निगा ठेवतात का? निगाचा विषय असा असतोय, आपापले ते जी पूजा अर्चा असते ती ज्या त्या माणसात त्यांनी वाटून ते दिवस घेतलेले असतात वर्षातली. बरोबर. रोज येऊन पुजारी आरती धरून लुटून पूजा, इथं काकडा, हरिपाठ. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे कंटिन्यू अमावस्याला 1000-1500 लोकांचा भंडारा केला जातो मोफत जेवण दर अमावस्याला. गाव एकत्र येतं थोडक्यात. तर हा इथला नित्यनेमाचा कार्यक्रम नाही. ही गाव मसोबवाडी गाव त्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. मेन मंदिर यशवंतराय मंदिर. त्याचं स्वरूप कसं असतं? त्याचं स्वरूप लय मोठं आहे. ती काय यात्रा किती दिवस चालते? ही यात्रा 3 दिवस चालते. ऐन दिवाळी ती बुधवारी पाडवा बलिप्रतिपदेला आमचा सभेला निघतो. पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजता देवाचा लग्नाचा कार्यक्रम होतो. लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर काराटी गावचा सभेला येतो. काराटी कुठली? काराटी वर आपली मोरगावच्या जवळची. तिथला सभेला येतो. नंतर देवाचा सभेला निघतो. तो मारुती मंदिरापाशी जातो. तिथं थोडा वेळ थांबतो. नंतर अंधाऱ्यापाशी जातो. आणि यशवंतराय मंदिर म्हणजे मूळ ठाणं खाली आहे. तिथं बी जातात का? तिथं मग यात्रा संपूर्ण तिथं भरती तिथं. आणि मग बकरी वगैरे संध्याकाळी पडतात. मानाची बकरी असतात तिथं. पहिल्यांदा मान नांदगुडे आडनावाचा पहिलं बकरं पडतं. नांदगुडे का चांदगुडे? नांदगुडे. आणि देवाची 4 बकरी मानाची असतात. अगोदर देवाची 4 पडतात, नंतर नांदगुड्यांचं पडतं. तिथनं पुढचं बाहेरची येणारी जत्रेवाली किंवा 12 आडनावाच्या लोकांची नंतर बकरी पडतात. अशी बकरी पडायची पद्धत तिथं असते. प्रत्येक गावाची यात्रा असते उन्हाळ्यातली. तशी तुमची दिवाळीतली. उन्हाळ्यात यात्रा कुठली तुमची? एवढीच यात्रा. दीपावळीतली यात्रा, गावची यात्रा नाही. मग आता ही तुमच्या गावातली लोक जी बाहेर नोकरी व्यवसाय ती सगळी यात्रेला गावात? पूर्ण गावात येणार. बाया पोरा कुणीच राहणार. सगळी पाहुणी रावळी येतात. गाव नसतं भरून त्यात दिवाळी. तर मित्रांनो, असं ही मसोबवाडी गाव आहे. आणि या गावात म्हणजे गावातलं गाव पण अजून ग्रामीण भागाकडेच टिकून आहे. बाबा काय म्हणायचंय? तुम्ही माळकरी या? आमच्या इथं माळेचं प्रमाण जास्त आहे. 50% माळकरी अख्ख्या गावात. जास्त करून जुनी मंडळी असते. नवीन मध्ये आहे. काय बोलताय? तरुण वर्गात आहे. सप्ताह बसतो का गावात? आमच्या गावात 7 ठिकाणी सप्ताह बसतो. काय? 7 वर्षात 7 ठिकाणी? 7 ठिकाणी सप्ताह. बरं. आपण बसलो या ठिकाणी श्रावणात असतो. बरोबर आहे. आणि इथं विठ्ठल मंदिर आहे. बरोबर आहे. तिथं पण श्रावणात असतो. पण ती कसा असतोय, तिथला विठ्ठल मंदिरातला बंद होतो आणि ह्या महादेव मंदिरातला चालू. बरोबर आहे. नंतर सार्वजनिक गावकरी म्हणून मारुती मंदिरात एक असतो. बरोबर आहे. दुसरा तिकडे तुंगीतला मसोबा तिथं पण असतो. पण एवढं 7 ही बसते तिथं सप्ताह. लोक आवर्जून कीर्तनाला येतात का? कीर्तनाला ज्याला आता कसं हरिनाम हे परमार्थ करायची, ज्याला परमार्थाची आवड आहे तो माणूस त्या आवडीत येऊन बसतोय. आता एवढं सप्ताह म्हणलं तुमच्यात काय अशी स्पर्धा नसते ना? आपापल्या सांभाळायची पद्धती. कुणी कुठल्या मंदिरात कीर्तनाला जातं, बसतं, उठतं. सगळ्या समभावाप्रमाणे वागतात लोक आमचे. चांगले ह्याच्यातनी. ह्या गावचे मूळ गावकरी आता आमचं पंधाऱ्यात कसं आहे, कोकरे जगताप इथं, तसं याचं मसोबवाडीचे मूळ गावकरी. ह्या मसोबवाडी गावचे मूळ गावकरी म्हणजे थोरवे आडनाव. थोरवे इथले मूळ थोरवे. नंतर ही बाकीचे आडनाव आहेत आपलं
आहेत. चांदगुड्यांची संख्या बी इथं भरपूर आहे ना. हा, चांदगुड्यांचं गाव मूळ गाव म्हणजे काराठी गाव आहे. बरोबर आहे. पण ती पूर्वी येऊन इथं शेतीवाडीच्या हिशोबाने ते इथं स्थायिक झाले. बरोबर आहे. आणि गावातलं वातावरण कसं असतं, राजकीय हिती किंवा आता काय होतंय, ग्रामीण भागाकडे ईर्षा उत्साह लय असतो, पण गाव शांततेतलं का तुमचं असं? आमच्या गावामध्ये कुठलंही राजकारण जरी असलं तरी असं जितक्यात तितकं जेवढ्यात तेवढं 1 ते 2 दिवस, नंतर किती बी असा एकमेकाचा विरोध असला तर खांद्यावर टाकून चालणारे लोक आहेत आमचे. बस बस सर्वसाधारण लोक. हा, म्हणजे तेवढ्या पुरतं ही भांडण तंटा असं काय असले प्रकार आमच्या घरीच नाही. चांगल्या स्वरूपात आपलं गावाचं वातावरण असतं. सर्व कसला विषय असला तरी पार पडतो. गावाची अशी वेगळी ओळख काय आहे का? मंदिरांचं गाव म्हणून इथं पिकं कुठली असते तुमच्या गावात अंदाजे? आमच्याकडं जास्त म्हणजे आता मका. इंदापूर तालुकाच मक्यासाठी प्रसिद्ध आहे. कांदा, ऊस जास्त, पण ऊसाचं प्रमाण पाणी कमी त्यामुळं. आता ते रेशीम उद्योग 1 नंबर चालला. इंदापूर तालुक्यामध्ये मुसबाच्या वाडीचा पहिला नंबर आहे रेशीम उद्योगात. रेशीम उद्योगात. बर 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 बर. आणि तो रेशीम हितनी झाल्यावर कुठं बारामती मार्केट कमिटीला सेलला जात असेल विक्रीला? नाही, ते आपापल्या सोयीनुसार मार्केटचा अंदाज बघून जे ते शेतकरी विकतात. बार बीडपर्यंत जातात माल घेऊन. बर 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 बर. उन्हाळ्यात अशी आता 12 वर्ष गप्पा रंगतात का इकडं? भरपूर काम समजा उरकलेले असतात. इथं जागा पुरत नाही, मंदिर भरलेलं असते. काय बोलताय? आज सगळी लोक असतात. विनोद गप्पा जुन्या पानं. आता तुम्ही बारामतीकडे बी जात असाल शिट्टीकडे समजा, आणि गावाकडं गावातलं गाव पण फक्त गावाकडेच राहिले काय म्हणायचंय? बरोबर आहे. साधेपणा सालसपणा, शेरडं गुरं कोंबड्या. दुग्ध व्यवसाय गावाचं कसं आहे, म्हणजे आहेत का गुरं ढोरं? भरपूर. इथं डेअरींची संख्या आहे 17 ते 18 डेअरी आहेत गावात. ह्या मसोबवाडी गावात 17 ते 18 डेअरी येतं दूध संकलन करणारे. बर 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 बर. तर हे असं दुसरा एक प्लांट आहे. हा, गुरांना लागणार जे खाद्य आहे. बरोबर आहे. कारखाना आहे इथं मसोबावाडी गावामध्ये झेंडी पाटलांचा कारखाना आहे. पशुखाद्य तयार होतं का इथं? पशुखाद्य तयार होतं. बरं. पण तिथं माणसं किती कामाला आहेत काय? इथल्या लोकलची आहेत का काही? इथल्या लोकांची घरच म्हणजे त्यांची शेती त्यांना व्हायला. हा, मजूर वर्ग आपापलंच पुरत नाही एकमेकाला ती. बर 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 बर. इथलं तुमच्या गावातले समजा नोकरदारांचं प्रमाण किती आहे मुलांचं किंवा? 25% नोकरदार इथं. 25%. ह्या गावाला कोण कधी IPS MPSC झालेले आहेत का अधिकारी? अधिकारी आहेत. हा, पण ते कसं आहे, आता कोण रिटायर झालंय, कोण काय झालंय. चांगले म्हणून लोक भाऊ आहेत. बरं. यशवंत पवार म्हणून कवडे वस्तुले आहेत, त्या बारामतीमध्येच आहेत. दुसरी गोष्ट चांदगुड्यांच्यात एक मिलिटरी मॅन आहे. हा, म्हणजे वैमानिक आहे. होय का? हा, पण हे सर्व आता रिटायर येतं. येणाऱ्या काळात नवीन काय भरती होती? नवीन मध्ये भरती झालेली आहे. एक टावऱ्यांचा मुलगा झाला. बर. एक यशवंत चांदगुड्यांचा मुलगा आता नवीन झाला, 1 वर्ष झालं. बर बर. बाबा किती वय आहे? वय किती वय? हा, 85 का? ऐका येतं का दिसायला? आणि व्यायाम असतो का रोजचा? गुडघा दुखतात का? नाही दुखत. पहिलं काम काय केलंय? बैल काम. आताची तरुणी पोरं म्हणतात हातपाय दुखतात, तुमचं कसं काय दुखत नाहीत? कारण काय त्याला? चांगलं माडग. हा, ती इतकी ताकद होती का त्यात? ती इतकं कंदार होतं का? हा, तुमची पहिली तुमच्या काळात दिवाळी कशी असायची? अशीच. पण आता रोजच दिवाळी माणसाला. हा, पण तीच भारी वाटायची. तुमची काय बैल तुमची होती का तुम्ही दुसऱ्याच्यात कामाला जायचं? स्वतःची. मग आता आहेत का? मोडून टाकली. रिटायर. बर 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 बर. हाय बरं आहे. बारामतीला जाता का? नसतं, आपलं गावाकडेच. बर 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 बर. ठीक आहे. हा, आपलं निवांत तिकडं. बर. 3 टाइम म्हणायचं. पचतं का? चालायचं ही व्हायचं जरा. माळकरी या. किती वर्षाचं? 20 वर्ष. हा, जे आहे ते आहे. बर 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 बर. ठीक आहे. ओके. बाबा नमस्ते. जेवण झालंय आमचं. पाणी आणून दिलं तुम्ही आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. वय किती आता? वय आता काय सांगता येते त्याचं, पहिलं काय मांडील नाही. 85. ह्यांचं 85 आणि तुमचं? माझं 92 आहे. किती? 92. माळकरी दिसताय. हो. किती वर्ष झालं माळा घातलेले? माळा घातलेला किती आता 25-30 वर्षापूर्वी. आधी खाऊन कंटाळलो.
आम्ही आता वारे केले 15 घालून. होय का हो तुम्ही काय पाहुणा आहे का मित्र या आम्ही पाहुणच आहे दोघं बी. आणि दोस्ती पण दिसती पवार आम्ही साळुंके. पवार आणि साळुंके हो व्यवसाय काय होता पूर्वी तुमचा व्यवसाय काय आमचं हे काही शेतीवाडी हा शेतीवाडी हा लागल तिथं काम करायचं बर लागेल ते काम खायचं आणि घरचं बी करायचं. करायचं घरचं बाहेरचं करायचं खायचं दुसरं काय होतं. आत कावड आहे इथं वाटतं म्हणतात हो कावड आहे. कावडीचं काय महत्व आहे तुमच्या कधी कावड दरवर्षी जाते का साहित्याच्या एका दिवसाला जाते ना माझ्यावाला. बर 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 तुम्ही गेलाय का कधी कावडी बर आता आम्ही कावड घेऊन वाहिल्यात की होय का आता पोरं वाचते नातोंड करते ती आम्ही सुटतो जात नाही. पुढच्या पिढीकडे देऊन टाकलं तुम्ही हा देऊन टाकला मी. शिंगणापूरला गेल्यावर काय समाधान मिळायचं त्यातनी समाधान मिळल्याशिवाय जात होतो काय मी. हाय का त्यांचं दर्शन घेऊन माघारी यायचो. हा 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 बुतुरी बाबाचं दर्शन घ्यायचं हा. त्यांना भेट द्यायची. हा 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 तुमचं गाव कोणतं. आमचं गाव पंधारे ही पंधरा हा 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 माहिती असं की सगळं. नाही आम्ही पोरगळ पडतो तुम्ही जुनी पेडता पंधरा काय लांब आहे. माहिती सांगा तुम्ही कावडीची बेटीची माहिती सांगा त्यात. कावडल किती माणसं जातात गावातनी तुमच्या 100-150 जात आता. बर पहिलं नव्हतं एवढं. हा आता वाढायला लागले वाढायला संख्या वाढली. आता ह्याला 3 द्या आम्हाला 2 द्या त्यांना 2 पोरं. हा 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 लय संख्या वाढली आता. लय संख्या वाढली का तिथे जागा पुरत नाही. इतकी माणसं आता जायला लागली आता चालत जात नाही. मग आता लारे घेऊन जातात मोठ्या गाड्या. हा 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 ही आता पहिलं 40-50 वर माणूस नव्हतं माझ्यावाला. बर एक टकुऱ्या टचा करायचं तरी आम्ही न्यायचो. न्यायचा आम्ही अजून आहे त्यातलंच. हा तुमचं नाव काय पूर्ण भाऊसाहेब आनंदराव पवार. Yes. कवडे पवार. कवडे पवार तुमचं बाबा मारुती सोपाना साळुंके. साळुंके हा तुमची दोस्ती केव्हापासून या अहो ही आमच्या घराला घर वावरायची. होय का मग दुसरी बांधवा जाते तर भांडण शेटी आली मग इकडं. आणि गडीवाला बोलायचं वाईट ठाण्याचं का शेटाला एक माझं शेट खाल्लेलं का होय ना सगळं काय ते बोलायचं. सकाळी तेवढं झालं की संध्याकाळी परत गोडवा ती शेट राजापुरतं तेवढं तेवढ्या पुरतं घेतली तिथं रानात आमच्या घराला घर होती. शेताला शेत आहे या. आता आलोय गावात. आता तुम्ही 80-85 सांगता या आमची पिढी तेवढी टिकल का तसं काय आम्हाला सांगता येते. 100 पण जाणार की 100 हा मग 2 जन्माची सांगताय खायला वाढलंय ना आता. आमच्याला खाया होते का नव्हतं तेव्हा आम्हाला भाजी. अहो पण तुम्ही कंदार खाल्लंय कसदार खाल्लंय. हा नाही तुम्ही फुलाची भाजी एकात तरी कुठली तांदूळची भाजी कुंदराची भाजी हरंदुडीची भाजी कशाची भाजी करायची. हा आणि तीच खायची ती खायची. आणि कशाची आता तुम्हाला 100-100 वर्ष जायला काय रोग आलाय. आता काय बी खाता यायला का. अहो पण त्याच्यात कसं आहे का असलं तसलं माणसं आता तुम्हाला सांगतो पहिलं ऊस कुठला होता ती तसला 19 आता आलाय 100 टन निघतोय पण त्यात कसं आहे का सांगा बाबा पपई मिळती तुम्हाला आता 5-5 किलोची. आमचं असंच होतं. हा नाही आमचं नाही आला का तुम्ही शेल कशाला खाता या. तरी ताप होतो या बुट बुडतात तुमची. आता आम्हाला तेल बी मिळत नाही. आणि ते तेल काय करडीचं त्यावेळेस शेंगदाण्याचं. आता आलं पोगत तुम्हाला. हा 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 काय त्याला चव नाही ना म्हणून तर आम्ही म्हणतोय की तुम्ही कसदार खाल्लंय. आता माणूस आता झालं की किती तेल वाचलं तर तुमच्या चव नाही. बरं आहे का की तुम्हाला साखर बिकर आहे का नाही डायबिटीस तसलं काही नाही. यांना विचारा. होय बाबा मला साखर आहे थोडी पण त्रास होतो काय लगुला त्रास आहे ना तेवढं होतं या. मला ते चालू आहे गोळ्या त्या साखरेच्या. हा 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 आता 10 वर्षाला साखर चालू आहे. बर 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 पण आता पोरं जन्मली की आता आम्हाला साखर होती आम्हाला दिसाना आमचं केस पिकायला लागले. आम्हाला साखर का झाली. हा गार वर्ष 12 वर्ष इकली तुम्ही उन्हात. बर कुठं फिरायचं झाला सगळा. कुठं जायचं कान गेलं दवाखानावाला म्हणला तुमचं मस्तकच आपले मग काय करायचं आले. नजरच गेली तुमची. नाही किती लांब जायचा गाडी घेऊन. राशन आहे का माहिती कर्जत राशन हा कशाव सायकल. आता बघा आता तू गेला तिथं एक पाहुणा आहे आमचा लय ताव झाला तिथनं आलो. आला का आम्ही इकून यायचो संध्याकाळी तुम्ही सायकल येऊ आणि तुम्ही गाडीवर ताव झाला. बरोबर आम्हाला बोलणं. बैल हाणल्यात का बैल हाणली गाडी हाणल्या सगळं केलं या. मोठ्या हाणल्या सगळं केले. खांद्या बांधण्या केल्या कंच नाही का तर खायला मिळत नाही. बरोबर आहे ऊस तोडला गुळा याला कारखान्यावर. बरोबर केलंय बरं का तसं काळजी नाही. पडल ती केलं या. आताच आमच्या नशिबाला आलं शेवटला नाचवण्यात आहे मला आराम. आता ह्याच्या नाताने ही जागा घेऊन घर बांधून दिली या. होय का ती नाचवड तिकडे कामाला खाणीच इथे बसून निवांत म्हणजे आता झालं. नाही तर नव्हतं पहिलं नव्हतं एवढं. आता एक 10-5 वर्षात एवढ्या. पहिली दिवाळी ना आताच्या दिवाळीत काय फरक वाटतो. आताची दिवाळी खायला देईन आम्हाला ती दिवाळी. का बरं पहिले का नाही बाजारला गेलो एवढं कटूड बांधून दोस्ताला आणायचो. बरोबर आहे
आणि ती 50 जरी घरात माणसं असली पोरं सोरं तरी ती भागायचं आणि आता एवढं गटुडं आणायचं म्हणलं तर 10,000 गेलं 10,000 बी येत नाही फक्त गेलं आणि संध्याकाळचं 2 दिवस खाल्ले तर सरची काहीच काहीच नाही संपलं दिवाळी संपली. पहिलं तो लाईट कधी आली माहितीये का? लाईट आता आली मध्ये त्याच्या अगोदर कशा वाचायचं घरात? चिमण्या 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 दिवं रॉकेल मिळायचं का? रॉकेल त्यावेळेस राखेल भरपूर मिळायचं. राखेल मिळायचं कंच्या दुकानात किराणा दुकानात राखेल कुठं बी राखेल. आता माणसाला जाळा बी रॉकेल नाही. तेल न्यायचं आता आता गोडे केल तूप हा पुढं न्यायचं पुढं आता. आपण ती जिवंत माणसाला जपतात का आता माणसं? म्हणजे काही अशी जपतात. नाही नाही तीच की आता सगळं बदलत चाललंय बाबा. काय म्हणायचंय? चालायचं बघा आता दिवसाच्या मानाने तसंच चालायचं. पण आता तुमच्याकडे आमची पिढी देवाला एवढंही मान देत नाही ना. चंगळवाद कुठे इकडे फिर माळ नको म्हणतात त्यांना. नाही बॉयलर खायला रोज पाहिजे म्हणतात. आहे का नाही? पण ते जवळच्या देवाला तिकडं आहे तर आम्ही जिजुरी बद्दल चालत गेलोय. चालत महादेवाला चालत कावड महादेवाला जातात. आमच्या गावातली बी जातात. पुन्हा सासवडची लांब लांबची येते तेले बुत्त्याची. हो कोथळ्यात गेलो. हा आमच्या पंधराची बी जाते कावड जाती. बाकी काय अजून निवांत मग? रोजचं सकाळचं उठायचं आंघोळ करायची चहा प्यायचा हा आणि देवाला पाया पडून यायचं हा आणि जेवायचं असं बसायचं. गप्पा हाणायच्या. गप्पा हाणायची असली आली एक दोन ही कुठली ती कुठली ती राहायला घालता येत. हा ही तुलाच भाऊ इथं उभं राहिलेला. बर 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 मग ती कुणा आली म्हणजे गडीवर बसायची इथं सावलं देवाच्या दारात. गप्पा हाणायच्या आपल्या. हाणायचे आपल्या दिवस कस तरी काढायचा आपला. पण देवाच्या दयाने तुम्हाला म्हातारपण चालू आहे काही त्रास नाही. अशा शेवट आपला पण तरी बी आपलं गुडघं हिती नाही तर माणसांना लय त्रास यावं. गुडघं नाही काय नाही तसलं आहे का नाही? चालते चालते बाबा तुमच्या बरोबर गप्पा मारल्या बरं वाटलं. आता कामाचं बघतो. हा ओके. माझं वय आता आहे 44. मग अजून लांब जायचं या तुमच्या लेवलला यायला पार लय लांब. 50 वर्षाचा आहे. 50 वर्षाचा. हा हा आम्ही पाईपलाईनची कामं करतो. नळ फिटिंग कॉक बी कावळायचं. चालतंय ओके.